मी डॉक्टर दीपक कोराळे, न्यूरोलॉजिस्ट, अमरावती. आज मी तुम्हाला इपिलेप्सी आजाराबद्दल काय आपण काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही माहिती सांगणार आहे. सर्वप्रथम इपिलेप्सी आजार झाल्याबरोबर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. कारण योग्य औषधोपचाराने आणि काही काळजी घेतल्यास सामान्यतः रुग्ण आपलं जीवन सुरळीत जगू शकतो. सर्वात प्रथम आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधी वेळेवर घेणे अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही औषधं जर काही दुष्परिणाम वाटल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित झोप. कारण जर झोपेचा अभाव हा कधी झोपेच्या अभावामुळे कधी पेशंटला फिट येऊ शकतात. नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे अल्कोहोल किंवा तंबाखू यांचे व्यसन हे बंद करणे. कारण यामुळे या अल्कोहोल आणि तंबाखूमुळे फिट येऊ शकतात आणि याच्यामुळे पण काही औषधांचा परिणाम शरीरावर होऊ शकत नाही. तेव्हा ह्या व्यसनांपासून दूर राहिलेलं उत्तम. पोहणे किंवा उंचावर जाणे अशा ठिकाणी जिथे पेशंटला धोका होऊ शकतो अशा ठिकाणी जाणे टाळावे. त्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जड काम करणे, जड यंत्रसामुग्रीजवळ राहणे असं जर काही असेल, जर रुग्णाचा हा व्यवसाय असेल तर तेव्हा त्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मोबाईल, टीव्ही याच्यासारख्या प्रखर प्रकाशामुळं काही पेशंटला फिट्स येऊ शकतात. तेव्हा या प्रखर प्रकाशापासून असणाऱ्या वस्तूंपासून दूर राहणे आवश्यक आहे. सगळ्यात शेवटी जर कुठल्या पेशंटला आपल्या ओळखीच्या व्यक्तीला फिट आल्यास आपण काय काळजी घ्यायला हवी याची माहिती घरातील सदस्यांना असणे आवश्यक आहे. कुठले फिट आल्यास प्रथमतः रुग्णाला एका कडावर झोपवणे, त्याच्या आजूबाजूला काही धोकादायक वस्तू असेल तर त्या बाजूला करणे, तसेच त्याच्या तोंडात काही वस्तू न देणे आणि ताबडतोब गरज वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे. तर या प्रकारे जर रुग्णांनी व्यवस्थित औषधोपचार घेऊन डॉक्टरांच्या मार्गदर्शनात योग्य ती काळजी घेतल्यास हा इपिलेप्सीचा आजार हा नियंत्रणात राहू शकतो. धन्यवाद.